शांती. आज आहे 30/10/2024 ची मुरली. महावाक्य आहे, गोड मुलांनो, एका बाबांच्या आठवणीमध्ये राहणेच अव्यभिचारी आठवण आहे. या आठवणीनेच तुमची पापे नष्ट होऊ शकतील. प्रश्न आहे, बाबा जे काही समजावून सांगतात त्याला कोणी सहजपणे मानतात तर कोणी मुश्किल समजतात. याचे कारण काय आहे? उत्तर आहे, ज्या मुलांनी खूप जास्त भक्ती केली आहे, अर्ध्या कल्पापासून जुने भक्त आहेत, ते बाबांची प्रत्येक गोष्ट सहजपणे मानतात, कारण त्यांना भक्तीचे फळ मिळते. जे जुने भक्त नाहीत त्यांना प्रत्येक गोष्ट समजून घेण्यामध्ये मुश्किल वाटते. इतर धर्माचे तर या ज्ञानाला समजू देखील शकत नाहीत. ओम शांती. गोड गोड रुहानी मुलांप्रती रुहानी बाबा बसून समजावून सांगत आहेत. तुम्ही सर्व मुले काय करत आहात? तुमची आहे अव्यभिचारी आठवण. एक असते व्यभिचारी आठवण, दुसरी असते अव्यभिचारी आठवण. तुम्हा सर्वांची आहे अव्यभिचारी आठवण. कोणाची आठवण आहे? एका बाबांची. बाबांची आठवण करत करत पापे नष्ट होतील आणि तुम्ही सर्व तिथे पोहोचाल. पावन बनून मग नवीन दुनियेमध्ये जायचे आहे. आत्म्यांना जायचे आहे. सगळी कर्म आत्माच या ऑर्गन्सद्वारे अर्थात अवयवांद्वारे करते ना. तर बाबा म्हणतात, स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करा. मनुष्य तर अनेकांची आठवण करतात. भक्ती मार्गामध्ये तुम्हाला आठवण करायची आहे एकाची. भक्ती देखील सर्वप्रथम तुम्ही उच्च ते उच्च शिवबाबांचीच केली होती. त्याला म्हटले जाते अव्यभिचारी भक्ती. ते सर्वांना सद्गती देणारे रचता बाबा आहेत. त्यांच्याकडून मुलांना बेहदचा वारसा मिळतो. भावाला भावाकडून वारसा मिळत नाही. वारसा नेहमी पित्याकडून मुलांना मिळतो. थोडे बहुत कन्यांना मिळते. ती तर मग जाऊन हाफ पार्टनर अर्थात अर्धांगिनी बनते. इथे तर तुम्ही सर्व आत्मे आहात. सर्व आत्म्यांचे पिता एक आहे. सर्वांना बाबांकडून वारसा घेण्याचा अधिकार आहे. तुम्ही आहात भाऊ भाऊ. भले शरीर स्त्रीचे अथवा पुरुषाचे आहे, परंतु सर्व आत्मे भाऊ भाऊ आहेत. ते अर्थात दुनियावाले तर फक्त बोलण्यापुरते म्हणतात, हिंदू मुस्लिम भाई भाई. अर्थ समजत नाहीत. तुम्हाला आता अर्थ समजतो आहे. भाऊ भाऊ अर्थात सर्व आत्मे एका बाबांची मुले आहेत आणि मग प्रजापिता ब्रह्माची मुले भाऊ बहिणी आहोत. आता तुम्ही जाणता या दुनियेमधून सर्वांना परत जायचे आहे. जे काही मनुष्य मात्र आहेत सर्वांचा पार्ट आता पूर्ण होतो. मग बाबा येऊन जुन्या दुनियेमधून नवीन दुनियेमध्ये घेऊन जातात. पार पलीकडे घेऊन जातात. गातात देखील, खिवैया पार लगाओ अर्थात सुखधाममध्ये घेऊन चला. ही जुनी दुनिया बदलून मग नवीन दुनिया जरूर बनणार आहे. मूल वतनपासून सर्व दुनियेचा नकाशा तुमच्या बुद्धीमध्ये आहे. आपण सर्व आत्मे स्वीट धाम शांतीधामचे निवासी आहोत. हे तरी बुद्धीमध्ये लक्षात आहे ना. आपण जेव्हा सतयुगी नवीन दुनियेमध्ये असतो तेव्हा बाकी इतर सर्व आत्मे शांतीधाममध्ये राहतात. आत्म्याचा तर कधी विनाश होत नाही. आत्म्यामध्ये अविनाशी पार्ट भरलेला आहे. त्याचा कधीही विनाश होऊ शकत नाही. समजा हा इंजिनियर आहे. मग 5000 वर्षानंतर हुबेहूब असाच इंजिनियर बनणार. हेच नाव रूप देश काळ राहील. या सर्व गोष्टी बाबाच येऊन समजावून सांगतात. हा अनादी अविनाशी ड्रामा आहे. या ड्रामाचे आयुष्य 5000 वर्ष आहे. सेकंद सुद्धा कमी जास्ती होऊ शकत नाही. हा अनादी पूर्वनियोजित ड्रामा आहे. सर्वांना पार्ट मिळालेला आहे. देही अभिमानी होऊन साक्षी होऊन खेळाला पाहायचे आहे. बाबांना तर देहच नाही. ते नॉलेजफुल आहेत, बीजरूप आहेत. बाकीचे आत्मे जे वर निराकारी दुनियेमध्ये राहतात ते मग नंबरवार पार्ट बजावण्यासाठी येतात. सर्वात पहिल्या क्रमांकाची सुरुवात होते देवतांपासून. पहिल्या नंबरच्या घराण्याची चित्रे आहेत. तसेच चंद्रवंशी घराण्याची देखील चित्रे आहेत.
सर्वात उच्च आहे सूर्यवंशी लक्ष्मीनारायणाचे राज्य. त्यांचे राज्य केव्हा कसे स्थापन झाले कोणीही मनुष्य मात्र जाणत नाही. सतयुगाचा कालावधीच लाखो वर्षांचा आहे असे लिहून ठेवले आहे. कोणाच्याही जीवन कहाणीला जाणत नाहीत. या लक्ष्मीनारायणाच्या जीवन कहाणीला जाणून घेतले पाहिजे. न जाणता डोके टेकवणे अथवा महिमा करणे हे तर चुकीचे आहे. बाबा बसून जे मुख्य आहेत त्यांची जीवन कहाणी ऐकवतात. आता तुम्ही जाणता यांची राजधानी कशी चालते. सतयुगामध्ये श्रीकृष्ण होता ना, आता तीच कृष्णपुरी पुन्हा स्थापन होत आहे. श्रीकृष्ण तर आहे स्वर्गाचा प्रिन्स. लक्ष्मीनारायणाची राजधानी कशी स्थापन झाली हे सर्व तुम्हाला समजते. नंबरवार माळ देखील बनते. अमुक माळेचे मणी बनतील, परंतु चालता चालता मग हार देखील पत्करतात. माया पराजित करते. जोपर्यंत सेनेमध्ये आहेत तोपर्यंत असे म्हणतील की हा कमांडर आहे, हा अमुक आहे, आणि मग मरून जातात. इथे मरणे अर्थात अवस्था कमी होणे, मायेकडून हार खाणे, नष्ट होतात. आश्चर्यवत सुनंती कथंती भागंती अहो मम माया, फारकती देवंती होतात. मरजीवा बनतात अर्थात जिवंतपणी मरतात. बाबांचे बनतात आणि मग राम राज्यामधून रावण राज्यामध्ये निघून जातात. यावरून मग कौरव आणि पांडवांचे युद्ध दाखवले आहे आणि मग असुरांचे आणि देवतांचे देखील युद्ध दाखवले आहे. एकच युद्ध दाखवा ना, दोन कशासाठी. बाबा समजावून सांगतात, इथलीच ही गोष्ट आहे. युद्ध म्हणजे तर हिंसा होते. हा तर आहेच अहिंसा परमो देवी देवता धर्म. आता तुम्ही डबल अहिंसक बनता. तुमची आहेच योगबलाची गोष्ट. शस्त्रास्त्रे इत्यादी वापरून तुम्ही कोणालाच काही करत नाही. ती ताकद तर ख्रिश्चनांमध्ये देखील खूप आहे. रशिया आणि अमेरिका हे दोघेही भाऊ आहेत. या दोघांची बॉम्ब्स इत्यादी बनविण्यामध्ये स्पर्धा चालू आहे. दोघेही एकमेकांपेक्षा बलवान आहेत. एवढी ताकद आहे. जर दोघे मिळून एकत्र आले तर साऱ्या विश्वावर राज्य करू शकतील. परंतु तसा कायदा नाही जो बाहुबलाने कोणी विश्वावर राज्य मिळवू शकेल. एक कहाणी सुद्धा दाखवतात. दोन बोके आपसात भांडले आणि लोणी मधल्यामध्ये तिसऱ्यानेच खाल्ले. या सर्व गोष्टी आता बाबा समजावून सांगत आहेत. हे अर्थात ब्रह्मा बाबा थोडेच काही जाणत होते. ही चित्रे इत्यादी देखील बाबांनीच दिव्य दृष्टीद्वारे बनवून घेतली आहेत आणि आता सांगत आहेत की ते आपसामध्ये लढतात आणि मग साऱ्या विश्वाची बादशाही तुम्ही घेता. ते दोघेही खूप शक्तिशाली आहेत. जिकडे तिकडे आपसामध्ये भांडणे लावून देतात आणि मग मदत देत राहतात, कारण त्यांचा देखील व्यापार जबरदस्त आहे. तर जेव्हा दोन बोके आपसामध्ये युद्ध करतील तेव्हाच तर दारू गोळा इत्यादी कामाला येईल. जिथे तिथे दोघांमध्ये भांडणे लावून देतात. हा भारत पाकिस्तान पूर्वी वेगवेगळा होता का? दोन्ही एकत्र होते. हे सर्व ड्रामामध्ये नोंदलेले आहे. आता तुम्ही पुरुषार्थ करत आहात की योगबलाने विश्वाचा मालक बनावे. ते आपसामध्ये लढतात. मधल्यामध्ये लोणी तुम्ही खाता. लोणी अर्थात विश्वाची बादशाही तुम्हाला मिळते आणि अतिशय सहजपणे मिळते. बाबा म्हणतात, गोड गोड मुलांनो, पवित्र जरूर बनायचे आहे. पवित्र बनून पवित्र दुनियेमध्ये जायचे आहे. त्याला म्हटले जाते वाइसलेस वर्ल्ड, संपूर्ण निर्विकारी दुनिया. प्रत्येक गोष्ट सतोप्रधान, सतो रजो तमोमध्ये जरूर येते. बाबा समजावून सांगतात, तुमच्यामध्ये ही बुद्धी नव्हती, कारण शास्त्रांमध्ये लाखो वर्ष म्हटले आहे भक्ती आहेच अज्ञानरूपी अंधकार. हे देखील तुम्हाला आधी थोडेच माहीत होते, आत्ता समजते आहे. ते अर्थात दुनियावाले तर म्हणतात कलयुग अजून 40,000 वर्ष चालणार आहे. अच्छा, 40,000 वर्ष पूर्ण झाली की मग काय होणार आहे? कोणालाच याविषयी माहिती नाही आहे. म्हणूनच म्हटले जाते अज्ञान निद्रेमध्ये झोपलेले आहेत. भक्ती आहे अज्ञान.
ज्ञान देणारे तर एक बाबाच ज्ञानाचे सागर आहेत. तुम्ही आहात ज्ञान नद्या. बाबा येऊन तुम्हा मुलांना अर्थात आत्म्यांना शिकवतात. ते पिता देखील आहेत, शिक्षक देखील आहेत, सद्गुरू देखील आहेत. दुसरे कोणीही असे म्हणणार नाहीत की हे आमचे पिता, शिक्षक, गुरु आहेत. ही तर आहे बेहदची गोष्ट. बेहदचे पिता, शिक्षक, सद्गुरू आहेत. स्वतः बसून समजावून सांगतात, मी तुमचा सुप्रीम पिता आहे. तुम्ही सर्व माझी मुले आहात. तुम्ही देखील म्हणता, बाबा तुम्ही तेच आहात. बाप देखील म्हणतात, तुम्ही कल्पकल्प भेटता. तर ते आहेत परम आत्मा, सुप्रीम. ते येऊन मुलांना सर्व गोष्टी समजावून सांगतात. कलियुगाचे आयुर्मान अजून 40,000 वर्षांचे म्हणणे ही एकदम थाप आहे. 5,000 वर्षांमध्ये सर्व काही येते. बाबा जे समजावून सांगतात ते तुम्ही मानता, समजता. असे नाही की तुम्ही मानत नाही. जर मानले नसते तर इथे आले नसता. या धर्माचे जे नसतात तर ते मानत नाहीत. बाबांनी समजावून सांगितले आहे, सर्व काही भक्तीवर अवलंबून आहे. ज्यांनी जास्त भक्ती केली आहे तर भक्तीचे फळ देखील त्यांना मिळाले पाहिजे. त्यांनाच बाबांकडून बेहदचा वारसा मिळतो. तुम्ही जाणता, आपण सो देवता विश्वाचे मालक बनतो. थोडे दिवस बाकी आहेत. या जुन्या दुनियेचा विनाश तर दाखवला आहे. दुसऱ्या कोणत्या शास्त्रामध्ये अशी गोष्ट दिलेली नाही. एक गीताच भारताचे धर्मशास्त्र अर्थात धर्मग्रंथ आहे. प्रत्येकाने स्वतःचा धर्मग्रंथ वाचला पाहिजे आणि तो धर्म ज्यांच्याद्वारे स्थापन झाला त्यांना देखील जाणून घेतले पाहिजे. जसे ख्रिश्चन ख्राइस्टला जाणतात, त्यांनाच मानतात, पूजा करतात. तुम्ही आदी सनातन देवी देवता धर्माचे आहात तर देवतांचीच पूजा करता. परंतु आजकाल तर स्वतःला हिंदू धर्माचे म्हणता. तुम्ही मुले आता राजयोग शिकत आहात. तुम्ही राजऋषी आहात. ते आहेत हठयोग ऋषी. रात्रंदिवसाचा फरक आहे. त्यांचा संन्यास आहे कच्चा, हदचा, फक्त घरदार सोडण्याचा. तुमचा संन्यास अथवा वैराग्य आहे साऱ्या जुन्या दुनियेला सोडण्याचा. सर्वप्रथम आपल्या घरी स्वीट होममध्ये जाऊन मग नवीन दुनिया सतयुगामध्ये याल. ब्रह्माद्वारा आदी सनातन देवी देवता धर्माची स्थापना होते. आता तर ही पतित जुनी दुनिया आहे. या समजून घेण्याच्या गोष्टी आहेत. बाबांद्वारे शिकत आहोत हे तर नक्कीच खरे आहे ना. यामध्ये निश्चय नसण्याचा तर काही प्रश्नच नाही. हे नॉलेज बाबा शिकवतात. ते बाबा शिक्षक देखील आहेत, खरे सद्गुरू देखील आहेत, सोबत घेऊन जाणारे आहेत. ते गुरु लोक तर अर्ध्यावर सोडून निघून जातात. एक गुरु गेला तर दुसरा गुरु करतील. त्यांच्या शिष्याला गादीवर बसवतील. इथे तर आहे पिता आणि मुलांची गोष्ट आणि तिथे आहे गुरु आणि शिष्याच्या वारशाचा हक्क. वारसा तर पित्याचाच पाहिजे ना. शिवबाबा येतातच भारतामध्ये. शिवरात्री आणि श्रीकृष्ण रात्री साजरी करतात ना. शिवची काही जन्मपत्रिका तर नाही आहे. परंतु मग ऐकवणार कसे? त्यांची तिथी तारीख तर असत नाही. श्रीकृष्ण जो पहिल्या नंबरचा आहे त्याची तिथी तारीख दाखवतात. दीपावली साजरी करणे तर दुनियेतील मनुष्यांचे काम आहे. तुम्हा मुलांसाठी ही थोडीच दीपावली आहे. आपले नवीन वर्ष, नवीन दुनिया सतयुगाला म्हटले जाते. आता तुम्ही नवीन दुनियेसाठी शिकत आहात. आता तुम्ही आहात पुरुषोत्तम संगम युगावर. त्या कुंभ मेळ्यामध्ये किती हजारोच्या संख्येने मनुष्य जातात. तो असतो पाण्याच्या नद्यांवर मेळावा. किती भरपूर मेळावे भरतात. त्यांची देखील आतमध्ये खूप पंचायत असते. कधी कधी तर त्यांचे आपसामध्येच खूप मोठे भांडण होते. कारण देह अभिमानी आहेत ना. इथे तर भांडण इत्यादीचा तर प्रश्नच नाही. बाबा फक्त म्हणतात, गोड गोड लाडक्या मुलांनो, माझी आठवण करा. तुमची आत्मा जी सतोप्रधानापासून तमोप्रधान बनली आहे, भेसळ पडली आहे ना, ती योग अग्नीद्वारेच निघेल.
सोनार लोक जाणतात बाबांनाच पतित पावन म्हणतात. बाबा सुप्रीम सोनार आहेत. सर्वांमधील भेसळ काढून टाकून सच्चे सोने बनवतात. सोन्याला अग्नीमध्ये घातले जाते. हा आहे योग अर्थात आठवणीचा अग्नी. कारण आठवणीनेच पापे भस्म होतात. तमोप्रधानापासून सतोप्रधान आठवणीच्या यात्रेद्वारेच बनायचे आहे. सर्वच काही सतोप्रधान बनणार नाही. कल्पापूर्वीप्रमाणेच पुरुषार्थ करतील. परम आत्म्याचा देखील ड्रामामध्ये पार्ट नोंदलेला आहे. जे नोंदलेले आहे ते होत राहते, बदलू शकत नाही. रीळ फिरतच राहते. बाबा म्हणतात, पुढे चालून तुम्हाला अजून गूढ गोष्टी ऐकवेन. सर्वप्रथम तर हा निश्चय करायचा आहे. ते आहेत सर्व आत्म्यांचे पिता. त्यांची आठवण करायची आहे. मनमनाभवचा अर्थ देखील हाच आहे. बाकी श्रीकृष्ण भगवानुवाच तर काही नाहीच आहे. जर श्रीकृष्ण असेल तर मग सर्वजण त्यांच्याकडे निघून येतील, सर्व ओळखतील. मग असे का म्हणतात की मला कोटींमध्ये कोणी जाणतात? हे तर बाबा समजावून सांगतात, म्हणून मनुष्यांना समजायला अडचण होते. आधी देखील असे झाले होते. मीच येऊन देवी देवता धर्माची स्थापना केली होती. नंतर मग ही शास्त्रे इत्यादी सर्व नाहीशी होतात. मग आपल्या समयानुसार भक्ती मार्गाची शास्त्रे इत्यादी सर्व तीच निघतील. सतयुगामध्ये एकही शास्त्र असत नाही. भक्तीचे नामोनिशाण सुद्धा नसते. आता तर भक्तीचे राज्य आहे. सर्वात मोठ्यात मोठे आहेत श्री श्री 108 जगद्गुरू म्हणून संबोधले जाणारे. आजकाल तर 1008 देखील म्हणतात. वास्तविक ही माळा आहे इथली. माळा जेव्हा जपतात तेव्हा जाणतात फूल निराकार आहे. मग आहे मेरू. ब्रह्मा सरस्वती युगल मणी आहेत. कारण प्रवृत्ती मार्ग आहे ना. प्रवृत्ती मार्गवाले निवृत्ती मार्गवाल्यांना गुरु करतील तर ते काय देतील? हठयोग शिकावा लागेल. ते तर अनेक प्रकारचे हठयोग आहेत. राजयोग आहे एकच प्रकारचा. आठवणीची यात्रा आहेच एक, जिला राजयोग म्हटले जाते. बाकीचे सर्व आहेत हठयोग, शरीराच्या तंदुरुस्तीकरिता. हा राजयोग बाबाच शिकवतात. फर्स्ट आहे आत्मा, नंतर मग आहे शरीर. तुम्ही मग स्वतःला आत्म्याच्या ऐवजी शरीर समजून उलटे झाले आहात. आता स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करा तर अंतमती सो गती होईल. अच्छा, गोड गोड खूप खूप वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचा आत्मिक पित्याला नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला पॉइंट आहे, या अनादी अविनाशी पूर्वनियोजित ड्रामामध्ये प्रत्येकाच्या पार्टला देही अभिमानी बनून साक्षी होऊन बघायचे आहे. आपल्या स्वीट होम आणि स्वीट राजधानीची आठवण करायची आहे. या जुन्या दुनियेला बुद्धीने विसरून जायचे आहे. दुसरा पॉइंट आहे, मायेकडून हार पत्करायची नाही. आठवणीच्या अग्नीने पापांचा नाश करून आत्म्याला पावन बनविण्याचा पुरुषार्थ करायचा आहे. आजचे वरदान आहे, दीपावलीला यथार्थ विधीने आपल्या दैवी पदाचे आवाहन करणारे पूज्य आत्मा भव. दीपावलीला यथार्थ विधीने आपल्या दैवी पदाचे आवाहन करणारे पूज्य आत्मा भव. स्पष्टीकरण आहे, पूर्वी दीपावलीला लोक विधीपूर्वक दिवे पेटवत होते. दिवा विझणार नाही यासाठी लक्ष ठेवत होते, घृत घालत होते, विधीपूर्वक आवाहनाच्या अभ्यासामध्ये मग्न राहत होते. आता तर दिव्यांऐवजी बल्ब लावतात. दिवाळी साजरी करत नाहीत. आता तर मनोरंजन झाले आहे. आवाहनाची विधी अथवा साधना समाप्त झाली आहे. स्नेह समाप्त होऊन फक्त स्वार्थ राहिला आहे. त्यामुळे यथार्थ दाता रूपधारी लक्ष्मी काही कुणाकडे येत नाही.
परंतु तुम्ही सर्व यथार्थ विधीद्वारे आपल्या दैवी पदाचे आवाहन करता आणि म्हणूनच स्वयं पूज्य देवी देवता बनता. स्लोगन आहे, सदैव बेहदची वृत्ती, दृष्टी आणि स्थिती असेल तेव्हा विश्व कल्याणाचे कार्य संपन्न होईल, अर्थात पूर्ण होईल. सदैव बेहदची वृत्ती, दृष्टी आणि स्थिती असेल तेव्हा विश्व कल्याणाचे कार्य संपन्न होईल, अर्थात पूर्ण होईल. अच्छा. ओम शांती. नवनवीन मराठी व्हिडिओज प्राप्त करण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी गॉडलीवूड चॅनलला.